नमस्कार शेवगा शेतकरी मित्र, शेवगा शेती तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो। आणि आज आपल्यासाठी पुन्हा एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे आणि तो म्हणजे जे लहान झाडं असतात त्याचे शेंडा डायरेक्ट वाळून जातो, पानं झडून जातात आणि पानं इथपर्यंत झडतात, नुसते पानं गळून राहत नाही तर त्याचे जे पानाचे देठ आहेत तर देठापासून पानं गळतात अशा प्रकारे आणि झाड पूर्ण उघडं होऊन जातं। ते झाडाचं निरीक्षण करा, याचे जे बारकाले शेंडे पानं आणि हे सर्व गळून गेलेले आहे आणि हे झालं आहे बुरशीमुळं। आता ही जी बुरशी आहे ही एक साईडनी सर्व झाडांच्यावर येत नाही, एक मध्ये झाड सोडते किंवा 2-4 झाडं सोडून म्हणजे असे क्वचित ठिकाणी अशा प्रकारच्या बुरशीचे प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो। आणि हे पाहता याचा शेंडा पहा खाली झुकलेला आहे, आता आपण चलचित्रात किंवा व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल। आणि सर्व झाडं बाकीचे तंदुरुस्त असतात, चांगले असतात, मध्ये झाडं फक्त अशा प्रकारचे झालेले असतात। किंवा आता हे पुढचं झाड पहा, याचं बिलकुल लहान असताना त्याचे पानं डायरेक्ट जागेवर जळून वाळून आणि त्याची देठापासून सगळं खाली गळ झालेली आहे आणि ही लवकर भरून येत नाही। अशा गोष्टींकडे जर आपलं दुर्लक्ष झालं तर पुन्हा झाडाला प्रकाश संश्लेषण करायला जर पानच राहिली नाही तर आपलं झाड कधी लवकर सुधरत नाही। त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा त्वरित आणि लवकरात लवकर बंदोबस्त करणे आणि एखादं किंवा 1-2 झाडं दिसल्याबरोबर आपण ह्या गोष्टीकडं लगेच फवारणी करून घ्यायची। आणि हे कशामुळे होतं तर हे बुरशी जी बाधा आहे ही बुरशीमुळे होते आणि यासाठी चांगल्या प्रकारची बुरशीनाशक फवारणं आपल्याला गरजेचं आहे। तर हे झाड पहा, हे लहान वयामध्ये पूर्ण वाळून गेलं आहे, परंतु याच्यामध्ये जसं मूळकूज होतं, खोडकूज होतं तशा प्रकारचं होत नाही आहे। हे झाड जिवंत राहतं, परंतु खोडकूज आणि मूळकूजमध्ये सालकूजमध्ये काय होतं, झाड पूर्ण टॉप टू बॉटम वाळून जातं। आता हे झाड वाळलेलं नाही म्हणजे वरून पाला पूर्ण झडून गेला आहे, परंतु मुळापासून त्याच्यामध्ये ताकद आहे। तर अशा वेळेला आपण काय करायचं, कस्तुरिया नावाची एक फंगीसाईड आहे, थोडीशी महाग आहे किंवा नेटिव्ह असेल अमिस्टार, ह्या 3 पैकी एक घ्यायची आणि 1 ग्रॅम पर लिटर किंवा 1 मिली पर लिटर ह्या पद्धतीने आपण तिला फवारणी करून घ्यायची। आणि फवारणी केल्यानंतर हिची रोकथाम होते आणि साधारण पुढचे 10-20 दिवस पुन्हा नवीन बुरशीनाशक कोणतं मारण्याची गरज पडत नाही। तर अशा प्रकारे आपण याचा बंदोबस्त करायचा आहे आणि अशा ज्या बुरशीनाशक आहे किंवा अशा बुरशीपासून आपल्याला आपला बाग किंवा आपली झाडं ही निश्चित वाचवायची आहेत शेतकरी मित्र। आणि हे झाड पहा, आता हे झाल्याच्या नंतर किंवा फवारल्याच्या नंतर 15 दिवसांनी हा व्हिडिओ काढलेला आहे। तर याला नवीन कसे देठ आलेले आहेत आणि कसे कळ्या आलेले आहेत आणि ते झाड पूर्ण चांगलं होऊन जाते, पूर्ण कायमस्वरूपी झाड जात नाही। तरी चॅनल आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि आपण जे लाईक आणि शेअर करता याच्यापासूनच मला ऊर्जा मिळते, त्यासाठीच तो आपल्या सर्वांना धन्यवाद देतो। आणि चॅनलचे 1000 सबस्क्रायबर प्रथम पूर्ण झाले त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो।